नमस्कार, जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हर हर छत्रपती शिवाजी महाराज या शाखेच्या पाठीजवळ जायचंय। शिंदेवाडी राजे युवा ग्रुप या सुंदर अशा शाखेचं या ठिकाणी उद्घाटन आज होते। कर्जत तालुक्यातील शिंदेवाडी या गावामध्ये भव्य दिव्य असा भगवा ध्वज उभा करण्यात आला आहे। राजे युवा ग्रुप यांच्या वतीनं हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। कर्जत तालुक्यातील शिंदेवाडी गावामध्ये 80 फूट उंचीचा भव्य दिव्य असा भगवा ध्वज उभारण्यात आला आहे। यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेतला। सर्वप्रथम गावामध्ये या भगव्या ध्वजाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। सडा रांगोळ्या या मिरवणुकीच्या मार्गावर काढण्यात आल्या होत्या। ठिकठिकाणी सुवासिनींनी ओवाळले देखील। ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांची आताशबाजी करत या भगवा ध्वजाची छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर हा भव्य ध्वज उभा करण्यात आला। यावेळी कापरेवाडी शिंदेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल खराडे साहेब, याचप्रमाणे हर्षदा अनिल खराडे, याशिवाय ॲडव्होकेट योगेश कापरे, सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे यांच्यासह अनेक मान्यवर व राजे युवा ग्रुपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिंदेवाडी येथे छत्रपती शिवध्वज हा भव्य दिव्य असा ध्वज या ठिकाणी उभारण्यात आला। तत्पूर्वी राजे युवा ग्रुपचे शाखा उद्घाटन देखील करण्यात आलं। मोठ्या संख्येने ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले। भव्य मिरवणूकही काढण्यात आली आणि अशा विविध कार्यक्रमांनी हा अनोखा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। स्वराज्य ध्वजाचं धांडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ध्वजाचं अनावरण करण्यासाठी पुढे यावं। विद्यमान सरपंचांना विनंती आहे की आपण ध्वजाचं अनावरण करण्याकरता पुढे यावं। शिंदेवाडी कापरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती वतीने सन्मान होते। महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा, मनोमनी वसला शिवाजी राजा। वंदितो भगव्या ध्वजा, वंदितो भगव्या ध्वजा। गर्जतो महाराष्ट्र माझा, गर्जतो महाराष्ट्र माझा। सन्माननीय ग्रामस्थ, माझ्या महिला बंधू भगिनी, या ठिकाणी आपण आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी आपण आज इथे उपस्थित राहिलेलो आहोत। आज हा शिवस्वराज्य ध्वजारोहण आपण या ठिकाणी करत आहोत। खरंच खूप कौतुक वाटतं की ह्या छोट्याशा गावामध्ये आपण एवढा मोठा 80 फुटाचा ध्वज आपण उभारला आणि त्याचं ध्वजारोहणही केलं। तरी मी माझ्या महिला भगिनींच्या वतीने किरण दादा आणि त्यांचे सहकारी मित्र यांचे आभार मानते की त्यांनी हा
कार्यक्रम आयोजित केला आणि तो पूर्णत्वास नेला। हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे स्वप्न राजमाता जिजामातांनी पाहिलेलं ते त्यांच्या मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ते साकार केलं आणि हे हिंदवी स्वराज्य आपण इथून पुढे टिकून राहू, टिकून ठेवू। आता आपल्याला कोणत्याच लढाया वगैरे करायच्या नाहीयेत, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। आता आपल्याला काय वागायचंय की माणसाने माणसाशी माणुसकीने वागायचं, एवढंच आता आपल्याला करायचं आहे। आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, इथून पुढे सगळ्यांनी सर्वांशी एकमेकांशी प्रेमाने आदराने वागावे एवढंच मी विनंती करते। या दिवशी आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा आगळावेगळा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि मला इथे सन्मान दिला, त्याबद्दल मी शिंदेवाडीचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिंदेवाडी येथे शिवस्वराज्य ध्वज स्थापनेच्या कार्यक्रमानिमित्त आमचे उपस्थित कर्जत तालुका समन्वयक रावसाहेब दांडे तसेच ग्रामपंचायतचे सर्व उपसरपंच, सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, आपण या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल कापरेवाडी ग्रामपंचायत शिंदेवाडीच्या वतीने मी आपण सर्वांचे स्वागत करतो। परवाच उस्मानाबाद धाराशिवमधून येत असताना किरण भाऊचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य एवढं मोठे हे तरुण पिढीला समजण्यासाठी आपण आपल्या गावोगावी शिवस्वराज्य ध्वज स्थापन करण्याचं ठरवले। आपण इथे या। 4 दिवसापूर्वीच हा निर्णय त्यांनी घेतला आणि आल्यानंतर कळलं की 80 फुटाचा एवढा मोठा शिवस्वराज्य ध्वज स्थापन करायचा आहे। मी म्हटलं आता एक महाराष्ट्र तर 3 दिवसावर आलाय, एवढं मोठं काम होऊ शकतंय का? परंतु त्यांच्या सर्व मित्र परिवाराने एवढ्या 3 दिवसामध्येच 2-3 दिवसामध्येच हा ध्वज पूर्ण ताकदीने उभा करून आपला भगवा ध्वज पुढे फडकवला। याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराचे सुद्धा सगळ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो। यापुढेही छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य काय आहे हे आपल्या नवीन पिढीला समजावं, हे वेळोवेळी आपण व्याख्यान आयोजित करण्याचा प्रयत्न करू। या नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात काय कष्ट घेतले आणि आज आपण काय कष्ट घेतोय, शिक्षण घेताना थोडंफार कष्ट कमी जरी पडलं तरी आपली जी परंपरा आहे आणि आपलं जे पुढे जे चालण्यासाठी जे आपल्याला काही कलागुण किंवा वारसाचा उपयोग आहे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरून आपण शिकण्यासारखे हे जीवनचरित्र आपण चांगल्या प्रकारे पुढे राबवू असा विश्वास व्यक्त करतो। आज माझाही एक गावाच्या वतीने सन्मान केला, तसंच आमच्या मित्र परिवाराचा सन्मान केला, त्याबद्दलही त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो। माझ्या शिंदेवाडीतील ग्रामस्थ मित्रांना सर्वप्रथम माझा मानाचा मुद्रा। माझे मित्र राजे युवा प्रतिष्ठान यांनी जो संकल्प हाती घेतला की आपण भगवा ध्वज आपल्या गावामध्ये उभा करू, ही संकल्पना आपल्याच गावामध्ये कापरेवाडीमध्ये मी हाती घेतली होती। का तर त्याचं कारण असं होतं, एक थोडक्यात सांगतो। जाता येता आपल्या गावची लोकसंख्या जर बघितली आणि आपल्या गावातले हिंदू जर बघितले तर आपल्या लक्षात येतं की सर्व आपल्या गावामध्ये जेवढं काय समाज आहे तो पूर्ण समाज हा हिंदू आहे आणि हिंदू समाज असूनही आपल्याला त्या हिंदू समाजाचं गांभीर्य नाहीये। आताच आपण बघितलं काश्मीरमध्ये जे काय गोष्ट घडली की हिंदू हे नाव विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला, हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय। तर आपण आपल्यामध्ये शिवछत्रपतींचे विचार प्रत्येकाने आपल्यामध्ये घेतले पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे। महाराजांचे फक्त ध्वज उभा करणं किंवा भगवा उभा करणं हे महत्वाचं तर आहेच, पण त्याच्याबरोबर आपल्या छत्रपतींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवणं तितकंच महत्वाचं आहे। आपण जर बघितलं आता हा आपला ध्वज 80 फुटाचा आहे, पण ह्या ध्वजामध्ये हा भगवाच का निवडला? छत्रपतींनी भगवा निवडला। या ठिकाणी राजे युवा ग्रुपच्या वतीने जो 80 फुटाचा शिवध्वज उभारण्यात आला आहे, अतिशय शिंदेवाडीकरांनी व इथल्या युवकांनी म्हणजे चांगलं काम हाती घेतलं आहे, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो। इथून पुढे बी कोणत्या बी गोष्टीची अडचण असली तरी सकल मराठा समन्वयक म्हणून मी कर्जत तालुक्याचा 1 वर्षासाठी कधी बी निमेरातच्या सगळ्यांसाठी कामासाठी तयार आहे। कुणाला कशाची जरी अडचण असली तरी कधी बी मला सांगत जा, मी तुमच्यासाठी कधी बी आहे। तालुक्यातील निर्भीड पत्रकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आदरणीय गणेशजी जेवरे साहेब यांचा देखील शिंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने वह्या, पुस्तके, गाईड, सॅक, कंपास पेटी
घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय? युवा, सुंदरम, क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वह्या, याशिवाय स्कूल बॅग, टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंट मध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे. चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंद मध्ये करूया. याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके, धार्मिक पुस्तके, ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली, ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय, एसटी स्टँड समोर, कर्जत.